इस्रायल एवढासा देश, चारही बाजूंनी शत्रू, तरी इतका पॉवरफुल कसा, जाणून घेऊयात ह्या व्हिडिओमध्ये। 14 मे 1948 ला हा देश अस्तित्वात आला। ह्याच्या बॉर्डर्स लागतात लेबेनॉन, सिरिया, जॉर्डन आणि इजिप्त सोबत। ह्या देशाचा इतिहास खूप जुना आहे। इथे आधी ज्यूइश लोक राहत होते, मग रोमन एम्पायर, त्यानंतर ऑटोमन एम्पायर आणि शेवटी ब्रिटिश कंट्रोल। वर्ल्ड वॉर 2 नंतर होलोकास्ट झाल्यावर युनायटेड नेशनने इथे ज्यूइश देश बनवायचा प्लॅन केला। 1947 च्या UN पार्टिशन प्लॅन नुसार देश बनवायचे ठरवले। 14 मे 1948 ला हा देश तयार झाला आणि त्याच दिवशी अरब देशांसोबत इस्रायलचे युद्ध सुरू झाले। आपल्या मुंबईपेक्षा पण अर्धी पॉप्युलेशन असताना यांची मिलिटरी जगातल्या स्ट्रॉंग मिलिटरी पैकी एक आहे। इथे ऑलमोस्ट प्रत्येक नागरिकाला मिलिटरी ट्रेनिंग घ्यावी लागते, म्हणून पूर्ण देश रेडी आर्मी सारखा आहे। ह्यांच्याकडे आयर्न डोम सारखी टेक्नॉलॉजी आहे जी हवेतच मिसाईल सोडवते। इस्रायल मध्ये नेहमी युद्ध चालू असतं, तरी इकॉनॉमी स्ट्रॉंग कशी? कारण टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि US सपोर्ट। सायबर सिक्युरिटी, AI आणि डिफेन्स टेक मध्ये इस्रायल खूप पुढे आहे आणि अमेरिका दरवर्षी बिलियन्स मध्ये फंडिंग देतो। देश छोटा आहे, पण जगात ह्यांची ताकद खूप मोठी आहे। पण खरी स्टोरी इथून सुरू होते। इस्रायल आणि पॅलेस्टाईन खूप कॉम्प्लिकेटेड आहे। जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा आणि फॅक्ट अँड फ्रेमला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।